अतिशय धक्कादायक बातमी समोर येते। रॉयल चॅलेंजर्सच्या मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। बंगळुरूमधली दृश्य आपण पाहतो। यावेळेस रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरू यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही गर्दी झाली होती। तिथं या मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि चेंगराचेंगरीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। कालच आयपीएलचा शेवटचा सामना झाला आणि त्यानंतर आता आपण पाहतोय 18 वर्षांनंतर 18 वर्षांची प्रतीक्षा रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरूची पूर्ण झाली होती आणि एकूणच फॅन्सचा उत्साह आपल्याला बघायला मिळत होता। मात्र या उत्साहाला कुठेतरी गालबोट लागल्याचंही दिसलेलं आहे। आपण पाहतोय आरसीबीची या सर्व फॅन्स मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी एकत्र आले होते। लाखोंच्या संख्येने सर्व फॅन्स होते आणि चेंगराचेंगरीमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमच्या प्रतिनिधी सीमा दाते। सीमा, तिथे नक्की काय घडलंय? तेजल, नक्कीच मोठी खरं तर बातमी म्हणावी लागेल, कारण कालच आपण पाहिलं होतं तब्बल 18 वर्षांनंतर आरसीबीचा विजय झाला आणि त्यानंतर आज आपण जर पाहिलं तर बंगळुरूमध्ये विजय मिरवणूक जी आहे ती काढली गेली होती। मात्र आता या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये जर आपण पाहिलं तर भीषण अशी घटना घडलेली आहे, कारण इतका मोठा जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी जमलेला होता। मात्र इथे चेंगराचेंगरी झालेली आहे आणि या चेंगराचेंगरीमध्ये साधारण 4 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। कदाचित याहूनही अधिक मृत्यू झाला असेल अशी शंका व्यक्त केली जाते, पण सध्या आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि गर्दी आटोक्यात आणणं हे पोलिसांना किंवा प्रशासनाला जमत नव्हतं आणि म्हणूनच जर आपण पाहिलं तर इतकी मोठी दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे। आपल्याकडे आपण पाहतो जे व्हिज्युअल्स आहेत त्या व्हिज्युअल्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते। पोलीस बंदोबस्त आहे, लाठीचार्ज जो आहे तो देखील झाला होता, पण ही गर्दी जी आहे ती आटोक्यात आणली गेली नाहीये आणि या मोठ्या गर्दीमुळे कुठेतरी ही दुर्घटना जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय। तेजल, धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय आरसीबीच्या विजय रॅलीमध्ये अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। लाखोंच्या संख्येने इथे जनसागर उसळलेला होता। 18 वर्षांची प्रतीक्षा संपली होती। अर्थातच मोठ्या उत्साहाचं वातावरण होतं, मात्र या उत्साहाला कुठेतरी गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 4 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। रॉयल चॅलेंजर्सच्या मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे। 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। आरसीबीच्या रॅलीमध्ये ही चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी सीमा दाते उपस्थित आहेत। सीमा, इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी जर होणार होती तर प्रशासनाकडून आधीच खबरदारी घेण्यात आली नव्हती का? नक्कीच तेजल, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीने आपण पाहतोय की हा जनसमुद्र जो आहे, जो मोठी गर्दी आहे, चाहते जे आहेत ते जमलेले आहेत, पण इतकी मोठी गर्दी होणार हे सगळ्यात आधी म्हणजे तिथल्या प्रशासनाला माहिती होतं। चिन्नस्वामी स्टेडियम कडून या संदर्भातल्या ज्या उपाययोजना आहेत त्या केलं गेलं पाहिजे होतं, कारण जितकी स्टेडियममध्ये लोकांची क्षमता असते त्याच्याही वरती हे लोक जी आहेत ती गेलेली आहेत, त्यामुळे ही गर्दी वाढलेली आहे। पण कुठेतरी प्रशासन कमी पडलेलं आहे, ज्या उपाययोजना केल्या आहेत त्या कमी पडलेल्या आहेत आणि त्यामुळे ही दुर्घटना झाली आहे। सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील केला होता, जिथे जी लोक आलेली आहेत ती गर्दी पांगवण्यासाठी। मात्र लोकांची गर्दी आपल्या व्हिज्युअल्समध्ये पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे तिथले पोलीस असतील किंवा चिन्नस्वामी प्रशासनाकडून जे प्रशासन होतं त्यांच्या ज्या उपाययोजना होत्या हे सगळं कमी पडलेलं आहे आणि कुठेतरी दुर्लक्षपणा जो आहे तो झालेला आहे। मात्र याला बळी पडलेली आहेत काही लोक आणि म्हणूनच 4 जणांचा मृत्यू झालाय। कदाचित ही संख्या वाढू शकते, अनेक जण जखमी आहेत, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय, पण आता या सगळ्यांवरती नेमकी चौकशी देखील काय होते हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि जी गर्दीची आहे ती कशा पद्धतीने आटोक्यात आणतात हे देखील महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आरसीबीच्या रॅलीमध्ये ही चेंगराचेंगरी होऊन 4 जणांचा मृत्यू झालेला आहे।